मंत्रालयातले जे कॅन्टीन आहे ते 98% चांगले असून त्याच्यावरती जे 2% जे आहेत त्याच्यावरती 2% धूळ आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाला एफडीएने दिली. आपण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर आहोत. हा आदेश काल देण्यात आला, तेव्हा काल दिल्यानंतर तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी जे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे रवींद्र घुगे यांनी सांगितलेलं आहे हे हास्यास्पद गोष्ट आहे. बाबांनो, तुम्ही मंत्रालयावरती मंत्रालयाचे जे कॅन्टीन आहे तिथं तुम्हाला साधं एक धूळ किंवा एक माशी भेटली नाही, तेव्हा त्यांनी तात्काळ त्यांचे त्यांनी तात्काळ एक पथक नेमलं. त्यांनी जे 4 ऍडव्होकेट आणि त्यांच्यासोबत काही एफडीचे अधिकाऱ्यांना त्यांनी तात्काळ मंत्रालयाचे कॅन्टीन आहे तिथे पाठवलं. जेव्हा त्यांनी जे पथक पाठवलं त्या पथकामध्ये हे पथक जेव्हा मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये गेलं तेव्हा अक्षरशः एक मोठा धक्का बसला. मंत्रालयाचे जे कॅन्टीन मधली जी सुरी आहे ती सुरीला गंज लागलेला होता. त्याच्या ज्या लाद्या आहेत त्या लाद्या तुटलेल्या होत्या. ड्रेनेजची लाईन होती ती खराब झालेली होती, ती लिकेज होती आणि तिथंच साफसफाई केली जात होती आणि परत माशा होत्या. मात्र असं असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या जे न्यायाधीश आहेत त्यांनी सांगितलेलं आहे कारवाई करताना दुभाव करू नका. प्रत्येकाला कायदा आणि नियम हे प्रत्येकाला सारखे असतात. आणि महत्वाचं आपण बघा आता ह्या उच्च न्यायालयाच्या आवारात आपण आहोत. मुंबई उच्च न्यायालयाच्या इथे ही जी कॅन्टीन आहे ना, ही जी कॅन्टीन BBA कॅन्टीन आहे त्याला सुद्धा परवाना नाही. मात्र जेव्हा FDA येणार असतात तेव्हा ती कॅन्टीन आहे ना बंद असते. म्हणजे बघा ही परिस्थिती आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीन मध्ये आहे. मात्र ते असताना त्याच्यासोबत मुंबई उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश त्यांनी सांगितलेलं आहे जे कॅन्टीन आहे, जे कॅन्टीन धारक आहेत त्यांना सांगितलेलं आहे का बाबा तुमचे ना एफडीला सांगितलं तुमची जी फ्रीज इतका घाण आहे त्याच्यापेक्षा चप्पल ठेवण्याचा जो काही स्टँड आहे तो अत्यंत स्वच्छ असतो. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे का आता तुकाराम मुंडे नेमकी कोणत्या प्रकारे कारवाई करणार. तुकाराम मुंडे हे मुंबई उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्या प्रकारे कारवाई करणार का मंत्रालयाचे जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन मध्ये कारवाई करणार. आणि फक्त मुंबई उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला जर खरंच कारवाई करायची असेल तर तुम्ही दोघांवरती कारवाई केली पाहिजे होती. मात्र असं असताना तुम्ही एकावरती कारवाई करता आणि दुसऱ्यावरती कारवाई करत नाही. तुम्हाला कारवाई करायची असेल तर तुम्ही मंत्रालयाचे जे कॅन्टीन आहे त्याचं लायसन आहे ते कायमस्वरूपी रद्द करा. नाहीतर ज्याच्यावरती तुम्ही आतापर्यंत मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये तुम्ही कारवाई केली, साधे माशी दिसली म्हणून तुम्ही तिथं काय त्याला त्या हॉटेलचं त्या हॉटेलला कायमस्वरूपी तुम्ही निलंबित केलेलं आहे ते न करता त्याचं निलंबन पुन्हा एकदा चालू करा. ते हॉटेल पुन्हा एकदा चालू झालं पाहिजे असं तुकाराम मुंडे यांच्या टीमला मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. मात्र आता एकच आपल्याला पाहायचं आहे तुकाराम मुंडे नेमकी कोणावरती कारवाई करतात. का मंत्रालयाचे जे कॅन्टीन आहे त्याच्यावरती कारवाई करतात का जे परवाने रद्द झाले ते पुन्हा ते रद्दच झाले पाहिजे याच्यावरती काय तुकाराम मुंडे कारवाई करणार हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज खोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.